नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर पार्टी झाल्यानंतर आम्ही परत पुण्याला निघालो. तो ब्लॉग मी आत्ता व्हिडिओ घेतलेला आहे. सँडल मीठ कसं आहे? 80. 80 रुपये. आणि कितीला? पाव रुपये 80 रुपये. किलो नसेल करडई. काय? ठीक आहे. 110 रुपये किलो. बघ कशी नाही लागते. नाही. कशी किलो? 80. बघ की. तर आम्ही निघालो होतो पुण्याला आणि थोडीशी गाडीवर मीराची पण मस्ती चालली होती आणि जाता जाताच म्हटलं उसाचा रस पिऊन जावं. तर आम्ही थोडंसं थांबलो होतो उसाचा रस प्यायला आणि त्याच्याच बाजूला एक असं हे शॉप होतं जिथे लाकडी घाण्याचं तेल वगैरे मिळतात. तर मला बरेच दिवस घ्यायचं असा विचार चालला होता. तर म्हटलं कारण आम्ही इथे पुण्यामध्ये एका शॉपमध्ये घेतो, पण जे तिथे लाकडी घाणा पण होता तिथे आणि तिथेच त्यांनी तेलाचे बॉटल्स पण ठेवले होते. मग तिथे थोडंसं तेल वगैरे घेतलं आणि त्यानंतर मला तिथे एक नवीन गोष्ट पाहायला मिळाली. तर ती साखर होती, थोडीशी जाडसर आणि त्याचा रंग पण असे जे पांढरी साखर असते आपली सफेद, तर त्याच्यापेक्षा थोडासा काळसर असा रंग दिसला. ब्राऊन असा कलर होता त्या साखरेचा आणि त्याला देसी खांड असं पण म्हणतात. म्हणजे मी तिथे विचारलं तर ती बऱ्यापैकी आपली नॉर्मली जसं आपण साखर वापरतो तसंच ती वापरतात, पण ती कमी प्रक्रिया केलेली साखर असते. मग म्हटलं चला आपण ती पण वापरून बघूया. पण शेवटी ती साखरच आहे, त्यामुळे ती कमी प्रमाणातच खाल्लेली किंवा वापरलेली चांगली. पण त्याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण नसतं. आणि त्यानंतर तिथेच गूळ पण होता सेंद्रिय. तर गूळ पण घेतला. गूळ पावडर होती, बरेचसे मसाले, काही असं वेगवेगळे काही ना काहीतरी प्रकार होते. तर त्यातले काही गोष्टी मी घेऊन आले तिथून आणि गाडीवर बसताना बघितलं तर लक्षात आलं आपण ऑलरेडी एक मोठी बॅग आणि त्यानंतर डिक्कीमध्ये पण बरंचसं सामान घेतले. आता हे ठेवणार कुठे? तर ते मी गाडीला तिथे अडकवलं, कारण मला मागे काही साहित्य घेऊन बसता येत नव्हतं. मीरा होती त्याच्यामुळे. तर आम्ही ते साहित्य सगळं घेतलं आणि आम्ही परत निघालो तिथून. आणि आपल्या बायकांचं कसं असतं ना, जाताना तिथे एक मला एका ठिकाणी खूप सुंदर अशा भाज्या ताज्या फ्रेश अशा दिसल्या. आणि मला काही राहावलं गेलं नाही. तिथे आम्ही थांबलो भाज्या घेण्यासाठी आणि भाजी मी पालकची घेतली एक गड्डी. खूप छान असं ताजा होता पालक. तिथे भाजी घ्यायला थांबलो आणि भाजीवाल्या तिथे ताईच नव्हत्या. मग त्यांची वाट बघत बसलो. त्या आल्यानंतर मग त्यांना पेमेंट केलं भाजीचं. आणि मग इथे वाटेत जर भाज्या इतक्या छान आणि फ्रेश असतील तर मग तिथे थांबलो. इथे समोर एक सुंदर मंदिर आहे
तर त्याचा पण व्हिडिओ मीराने घेतला, कारण इथलं सगळं जे व्हिडिओ आहे तर ते मीरानेच घेतलं आहे. पिशव्या वगैरे सगळे एकत्रच एका बॅगमध्ये केल्या आणि मग मी ती बॅग हातामध्ये घेतली. बराच वेळ आम्हाला तिथून पुढे पण जायला वेळ होता, तसा अर्धा ते पाऊण तास. पण अर्धा ते पाऊण तास मला त्या सगळ्याच्या बॅगा आहेत तर त्या हातामध्ये घेऊन असंच फिरावं लागलं, जावं लागलं घरीपर्यंत. पण भाज्या मात्र छान भेटल्या, त्यामुळे तो आनंद वेगळा असतो. कारण अशा ताज्या आणि फ्रेश अशा भाज्या भेटल्या ना की त्या बनवायला तर उत्साह येतोच, पण चवीलाही त्या छान लागतात ताज्या फ्रेश असतील तर. तर मी आळूची पानं पण घेतली आणि त्यानंतर गाजर घेतलं होतं. अशी बऱ्याचशा वेगवेगळ्या भाज्या घेतल्या. आणि मीरा तर काय, मीराला व्हिडिओ काढायचा कंटाळा येत नव्हता, कारण मीराला ते मंदिर जे आहे तिथलं पण थोडंसं व्हिडिओ घ्यावंसं वाटलं आणि तिला तिथं जायची इच्छा आहे. बघूया, नेक्स्ट टाईम आम्ही नक्की प्लॅनिंग करणार आहोत तिकडे जायचं पार्थ आल्यानंतर, कारण पार्थ आमच्यासोबत नव्हता आणि लेटही झालं होतं आम्हाला, त्यामुळे आम्ही ते काही प्लॅनिंगमध्ये ठेवलं नाही. आम्ही फक्त इथे भाज्याच घेतल्या. आणि आज अहो म्हटले होते की तुला आज एक नवीन वेगळ्या ठिकाणी चहा प्यायला नेणार आहे. तर कुंदा चहा असं त्याचं नाव होतं. तर खवा असतो त्या चहामध्ये. तर नवीन काहीतरी ट्राय करायचं होतं आज, त्यामुळे आजचा जो दिवस आहे तर आजचा दिवस अगदी पार्टीचाच होता. आणि त्यानंतर रात्री पण आम्ही पूजेसाठी जाणार होतो, तिकडेही जेवण करण्यासाठी जाणार होतो. तर इतकं छान वाटलं आजचा पूर्ण दिवस, एन्जॉयही केला, मनासारख्या गोष्टीही झाल्या आणि फ्रेश वाटलं तर तो चहा घेऊन, तर तिथला आम्ही चहाही घेतला. तर इथेच आहे तर तो बराचसा वेळ गेला, त्यामुळं आम्ही पुढे एका हॉटेलमध्ये जिथे थांबलो ना तिथे जायला अगदी अंधारच पडला होता आम्हाला. आणि आम्ही लवकर निघालो तरी आम्हाला बराचसा उशीर झाला घरी पोहोचण्यासाठी, कारण आम्ही निघालो होतो 5:30 वाजता घरून आणि जवळपास 7:30 पावणे 8 झाले आम्हाला घरी पोहोचायला. आणि तिथून पुढं पूजा वगैरे झाल्यानंतर ना अगदी घरामध्ये जाईपर्यंत आम्हाला 9 ते 10 वाजले होते, कारण पूजेच्या इथेही आम्हाला बराचसा वेळ गेला, जेवण वगैरे सगळं आवरतं. तर बघू शकता सगळ्या भाज्या वगैरे घेऊन मग आम्ही चहा घेणार आहोत. आणि पूजेच्या इथलं काही व्हिडिओ वगैरे नाही घेता आलं, कारण खूप कंटाळा पण आला होता आणि काही आवरलं वगैरे नव्हतं. अशाच अवस्थेमध्ये आम्ही पूजेसाठी गेलो, त्यामुळे त्याचं काही व्हिडिओ वगैरे एवढं काही घेतलेलं नाही आहे. तर असा होता एक छोटासा ब्लॉग. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.